टर्निंग पॉइंट होता त्या मॅचचा, जिथे त्यानं किमान 3 धावा वाचवल्या. तिथे बॉल अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत सीमापार जात होता, तिथे त्यानं फ्लाइंग एफर्ट देत 4 धावा वाचवल्या आणि तिथेच सामना जिंकला खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल. विरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली टीमनं फार अप्रतिम सामना राहिला. पुन्हा एकदा ऑनगोइंग मॅच कडे आपण जाऊयात. धन्यवाद विनोदजी सोलंकी सर. प्रथम राऊंड मधील अंतिम सामना आपल्या समोर होते. एकीकडे जय 11 जिते आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरिया 11 पलसपे. उत्कर्ष सावले आपण आयोजकांशी संपर्क साधा. आपली एंट्री फी बाकी आहे असे आयोजकांच्या वतीनं सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. अंतिम सामना आहे प्रथम 17 मधील. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय जय 11 जिते टीमनं आणि प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते मोरिया 11 पलसपे संघाला. 2 षटक एका एंड कडून कंटिन्यू असेल, अर्थातच कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 2 एंड, खऱ्या अर्थाने 2 षटक आणि त्याच नंतर साइड स्क्रीन एंड कडून 2 षटक, असा 4 षटकांचा सारांश. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटक संपणं महत्वाचं आहे. चला ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये. चौक आले लिहिले चौक नाही आली चौकची मॅचच नाही आली. खेळले गेलं गेलं गेले पण माईक चालू आहे खरे. चला पंच सामना त्वरित चालू करा. आपल्याकडे वेळ फार कमी या गोष्टींकडे लक्ष द्या. जय 11 जिते आणि मोरिया 11 पलसपे हा सामना खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. टॉस खऱ्या अर्थानं जिंकत फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय जय 11 जिते टीमनं आणि प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते मोरिया 11 पलसपे टीमला. मागील मॅच काय खऱ्या अर्थानं नेल बॅटिंग फाइटिंग राहिली. एका बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज असताना एका धाब्यानं सामना गमावला सावलेश्वर उत्कर्ष सावले टीमनं. एका धाब्याला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये, याचंच उदाहरण तुम्ही पाहिलंय. आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बॉलिंग मार्क वरती हरेश गावंड सज्ज होते आणि ऑन स्ट्राइक आविष्कार, नॉन स्ट्राइक एंड वरती राहुल. मॅचला होती सुरुवात. अंतिम सामना आहे प्रथम 17तील फर्स्ट राऊंड मधील अंतिम सामना. गेम इज ऑन. पहिलाच बॉल घेऊन तयार. हरेचा बॉल ओव्हर फुलटत होता. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर्ड फटका अप्रतिम होता, परंतु त्यापेक्षा फिल्डिंग देखील अप्रतिम आणि दर्जेदार होती. याचं सुधारण किमान धावा वाचवल्या 3. इथून मात्र धाब्याचा श्री गणेश एकेरीनं होत असताना मोरिया 11 पलसपे संघाची धावसंख्या 1. फिल्डिंग एफर्ट दिले, जबरदस्त फिल्डिंग. मागील मॅच मध्ये देखील तुम्ही पाहिलं 2 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता असताना काय फिल्डिंग झाली होती रोहितच्या माध्यमातून लॉंग लेग मध्ये. राहुल ऑन स्ट्राइक, स्ट्राइक रोटेशन. हरेश गावंडचा पहिलाच बॉल लोअर फुलटत होता. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं, फटका अप्रतिम होता. चला प्रत्येक बॉलला जास्त टाइमपास करू नका हीच विनंती आयोजकांच्या वतीनं. स्लॉट मध्ये हा बॉल फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक.
क्षेत्ररक्षक वेगान आलाय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल. एक तर कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न आहे, दुसरी देखील सहजरित्या पूर्ण. तिसरी साठी निघण्याचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु इथे मात्र रन मिळत आहेत त्या. तीन धावा मिळत आहेत त्या बॉलवरती. 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचती ती 4च्या घरामध्ये. 4 धावा धाव फलकावर. 2 बॉलचा खेळ संपला. रनिंग चांगली होती दोनही फलंदाजांमध्ये, तालमेल योग्य रीतीने. तिसरा बॉल मिडांच्या वरून, क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचे निर्बंध. बॉल आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतोय पहिला दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे वेगवान पद्धतीने बॉल, मागील बॉल मध्ये 4 धावाला, त्यानंतर लगेच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. हे बॅटर बघणं फार गरजेचं असतं. ज्यावेळी फलंदाज एखादा मोठा फटका खऱ्या अर्थानं लगावतो, त्यावेळी त्यानंतरचा बॉल गोलंदाज कशा रीतीने फेकेल यावरती देखील लक्ष असतं. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे 8 या अंकावर. फुल टॉस बॉल, फटका अप्रतिम. काऊ कॉर्नर झोन मध्ये येतोय बॅट्समनच्या बॅट मधून. या षटकातील दुसरा दर्जेदार चौकार. घेत असताना धावसंख्या आहे ती 12 या कड्यावर. अंतिम बॉल, अप्रतिम फटका आहे पुन्हा एकदा हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताला प्रयत्न करतोय, परंतु बघता बघता बॉल निघून गेलाय. लॉंग ऑनच्या रिझन मधून एक टप्पा घेत बॉल सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतोय आणखी एक या षटकातील तिसरा दर्जेदार चौकार. जल्दी जल्दी के चक्कर में दूसरी पे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पॉवर पॅक बॅटिंगनं 16 धावा आल्या. धावफलकावरती एकही गडी बाद नाही. अप्रतिम दर्जेदार सुरुवात केली आहे, विस्फोटक सुरुवात. सुसाट गतीनं धावण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवल्यानंतर टीम मोरा 11 प्लस पे संघाला आपण पाहतोय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय पहिल्या षटकामध्ये घेतलेला निर्णय थोडा चांगला टाळाय की काय अशी स्थिती खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. रुपेश म्हात्रे आलाय बॉलिंग मार्क वरती. हवाई हल्ले चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावा वाचवण्यासाठी आता संघर्ष करावा लागेल रुपेश म्हात्रेला. रुपेशचा स्लॉट मध्ये हवेमध्ये बॉल. इथे मात्र पकडल्या कॅच, रोहितनं पकडल्या कॅच. इथून मात्र पहिला धक्का लागत असताना मोर्या 11 प्लस पे संघाला. बॅटर इथून राहुल होतोय आउट.
फटका विस्फोटक झाले होते, परंतु त्या मेहनतीला आता थोडस थांबवण्याचं काम करतोय ऑन विकेट हॅट्रिक पॉल. अगदी निर्धाव चेंडू होते, अप्रतिम बॉलिंग. 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये. 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. रुपेश म्हात्रेला कमबॅक केलंय. पहिल्या षटकात 16 खर्च झाल्यानंतर या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक ची आवश्यकता होती आणि त्या आवश्यकतेला सत्यात उतरवत असताना रुपेश म्हात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहताय. बॉल नंबर 4, बॉल नंबर 4 पुनश्च कट करण्याचा प्रयत्न आहे. पंच इंटरेस्टेड आहेत. लाईन चेक केली जाते. पंच तानाजी कडू सरांचा इशारा येतोय. 2 जमिनी समांतरात, अर्थातच इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल न अंपायर रिव्ह्यू आपण पुन्हा एकदा पाहतोय. इट्स अ वाईट बॉल. एकच लाईन आपण वाईटची पाहतोय. त्याच मूल्य खऱ्या अर्थानं फलंदाजांना जास्त त्रस्त नाहीये. तीन निर्धाव बॉल नंतर एक एक्स्ट्राची धाव खर्च करतोय गोलंदाजी मार्क वरती रुपेश म्हात्रे. बॉल नंबर 4 घेऊन पुनश्च एकदा तयार होतोय रुपेश. रुपेशचा बॉल फटका फसलाय. पुनश्च एकदा स्वतःच्या पॉलिथ्रोन मध्ये उलट्या दिशेने झेल पकडण्याचा मानस होता. या कॅचेस पकडणं सोपं नाहीये. बॉल तर चांगला टाकला होता, परंतु कॅच पकडणं देखील तितकंच महत्वाचं होतं. इथे मात्र रन मिळते. ती 1-1च्या मदतीने धाव संख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचली. 4 बॉलचा खेळ संपला. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी ओव्हर नंबर 2 मधील. रुपेशचा बॉल स्विचचा फटका आहे. अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. स्विच स्टाईलला बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतोय हा अलौकिक चौकार. चारच्या मदतीला धाव संख्या 22 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय रिव्हर्स अटेम्प्ट केली होती. फार चांगलं षटक ठरत होतं, परंतु आता या बॉलवरती आलेला चौकार पुनश्च एकदा तयार. रुपेशचा बॉल खोलात टाकलाय. अक्षरशः खणून काढला बॉल. कव्हर मध्ये मिस फिल्डिंग. एक तर कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी देखील सहजरित्या पूर्ण. या 2च्या मदतीनं पंच सांगतायत 2 षटकांचा खेळ संपला. इथून धाव संख्या आहे मोर्या 11 प्लस पे संघाची 12च्या सरासरीनं 24 या आकड्यावरती. 2 गडी गमावलेत. 24 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक येईल प्रगतीपथावरती. थोडं स्पीड अप करा प्लीज. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. प्रत्येक षटकामागे टीम मिटिंग घेऊ नका. आयोजकांच्या वतीनं ही सूचना आहे. लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. जय 11 जिते. तिसरं षटक येईल प्रगतीपथावरती. या देऊया संधी डीजे मास्टरला. अर्थानं मरा आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं ते लढले आणि खऱ्या अर्थानं गड आला होता, पण तानाजी मालू सारखा आपण खऱ्या अर्थानं सिंह गमावला होता या स्वराज्याच्या माथेमध्ये. तेच तर गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून इथे रन मिळते या बॉल वरती. 1 ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती. रोहित आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. 25 धावा 25 रन्स ऑन स्कोर कार्ड.
पॅडवरती आदळला हा बॉल. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच सांगत असताना इथून मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक रन मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या पुनश्च पुढे जाते. धावसंख्या आहे ती 26 या आकड्यावर. संत क्रिकेट पहिल्या षटकामध्ये आक्रमकता तुम्ही पाहिली, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. रुपेश मात्रे नाण्यात पुन्हा एकदा आता रोहित मात्रे प्रयत्न करतोय. वाईड थ्रो राहिला, इथे मात्र रन मिळते पुनश्च एकदा एक. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पुन्हा लेग बाईची धावसंख्येचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 1 पुढे जाते. 27 धावा आहेत धावफलकावर. तीनही बॉल योग्य रीतीने रोहितनं हाताळलेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 4 एक्स्ट्रा कव्हरला फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, बॉलचा उचलतायत, फेकतायत. तत्पूर्वी धावा मिळाल्या 2 फलंदाजांना. 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीनं पुनश्च एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29च्या घरामध्ये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये 29. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. टोटल 8 बॉलचा खेळ इथून बाकी. 8 बॉलमध्ये किमान 20 ते 25 धावा जमवण्याचा मानस इथून खऱ्या अर्थानं उभारावा लागेल. 29 धावा आहेत धावफलकावरती. 50-45चं आव्हान ठेवणं फार गरजेचं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करत असताना, आणि इथे मात्र पकडले कॅच. सहज आणि सोपी कॅच. इथून मात्र फलंदाज होतो डिस्पॅच मैदानाच्या बाहेर. लोक मरण्यासाठी स्पर्धा तयार करायला झाली. लोक मरण्यासाठी पुढे सरकली आणि त्यातूनच उभं राहिलंय स्वराज्य. आणि 350-400 वर्षानंतरही देखील या स्वराज्याची आठवण येतात. अर्थातच महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचे कैवारी राजे शिवछत्रपती शिवराय यांचा उल्लेख सातत्यानं करावासा वाटतो. कमबॅक करायला सुरुवात केली या अगोदरची विकेट, आणि त्यानंतर हा मोठा निर्धाव चेंडू होतो. पंचांकडे लावून अपील, मोठी अपील आहे. पंच अजूनही निर्णय घेत आहेत, वेळ घेत आहेत निर्णय देण्यासाठी. इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांचा सांगणं इथून मात्र डॉट बॉल आलाय. ओव्हर कम्प्लिटेड. 3ऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. रोहितनं कमबॅकिंग स्पेल हाताळलाय आणि धावा येत्या धावफलकावरती 29. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय सेकंड राऊंड मधील मॅच नंबर 1. कान्होर आणि त्यांच्या विरोधामध्ये मितांश 11 परली, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत, त्या गोष्टींकडे लक्ष द्या. 29 रन्स आफ्टर 3 विकेट लॉस. टीम मोरिया 11 प्लस पे संघाला मॅच मध्ये पाहतो. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय अद्याप तरी तो निर्णय योग्य रीतीनं दाखवलाय मित्र म्हणेल. पहिल्या षटकात अंगलाट आला होता निर्णय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये रुपेश मात्रेनं कमबॅकिंग स्पेल हाताळला आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील कमबॅकिंग स्पेल राहिलंय ते रोहित मात्रेचं. अथर्व शेलार आलाय बॉलिंग मार्क वरती. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हो आसानी से नहीं मिलता. क्रिकेटमध्ये अशक्य अशा गोष्टी तुम्हाला शक्य कराव्या लागतात. पहिल्या षटकामध्ये 16 गेल्यानंतर अशक्य गोष्टी शक्य केल्यात बॉलिंग करणाऱ्या जीते टीमनं. टप्प्याचा बॉल, वाड शॉट डीप बॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, इथे कॅच ड्रॉप. बॉल निघून गेलाय डीप थर्ड मॅन मध्ये सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतो या चौकार. नेतर दीपक फटका होता, परंतु कॅच तिथे झाली ड्रॉप. पाच बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. धावसंख्या 33. दुसरा बॉल वेगवान पडल्यानंतर बॉल झपकन आतमध्ये येतोय. ऑफ कटरचा बॉल ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आहे,
कम बॅक केलं. पहिल्याच बॉल मध्ये क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही आणि दुसरा बॉल गोलंदाजांना निर्धाव फेकलाय. 4 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. किती धावांपर्यंत पोहोचेल यावरती आता लक्ष आहे मोरया 11+ संघाकडे. तिसरा बॉल वाड शॉट, क्रॅकिंग शॉट, अविस्मरणीय फटका, नेत्रदीपक, प्रेमात पाडणारा फटका, बॉल लॉंग लेग सीमा पार. हा येतोय आजच्या रात्रीतील सर्वात सुंदर हा षटकार. महत्वाचा षटकार आलाय. फटका देखील अप्रतिम होता. स्वतःला झोकवला खऱ्या अर्थानं ऑफस्टिकच्या लाईन वरती आणि तिथून मात्र फटका खेचलाय फलंदाजानं. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू फार महत्वपूर्ण आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. इथून डॉट बॉल. शेष बॉलची सांगता धावसंख्या 39 वरती स्थिर आहे. बॉल संपलेत ते 4. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 आहेत. कितीपर्यंत पोहोचेल मोरया 11+ संघ. इथे मात्र डॉट बॉल येतोय का काय. रनआउटची संधी आहे. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. एका बॉलचा खेळ बाकी आहे. कमबॅक केलं लगेच षटकारानंतर गोलंदाजानं. आता मात्र एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावा किती येतील यावरती लक्ष. 39 पर्यंत थांबलाय धाव फलक. 39 ऑन बोर्ड. मागील मॅच मध्ये 52 करायच्या होत्या तरी देखील एका धाव्याने सामना जिंकला तो वीरेश्वर मित्र मंडळ वरची खुपोली टीमनं. या मॅच मध्ये आता किती पर्यंत पोहोचेल, किती धावांचं टार्गेट आणि किती धावा वाचवण्यासाठी पुढे सरकेल मोरया 11+ संघ. अंतिम बॉल. खांद्याचा वापर केला बॉल वरती. रायझिंग डिलिव्हरी. इथे मात्र फलंदाज ओयूटी रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखी एक फलंदाज बाद. एकही धाव मिळणार नाही. कमबॅक केलाय बॉलिंग मार्क वरती. षटकारानंतर 3ही बॉल निर्धाव फेकले. अथर्वन एका सत्राचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 39 आकड्यावरती येणारे 24 बॉल 40चे लक्ष. जशी लक्षाला होईल सुरुवात, जशी लक्षाच्या पाठलागाला होईल सुरुवात या करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये बदल. मायक्रोफोन वरती करूयात इन्व्हाइट. प्लस झरीचा आणखी एक गोड आवाज बबलूचे उखडा यांना. चला चला बॅटर पाठवा लगेच. कानूर टीमचा इथे कर्णधार उपस्थित आहे. परली टीमचा कर्णधार आपण लगेच या टास साठी. इथून आता उत्तरार्धाचा खेळ मात्र इथे सुरुवात होती. खऱ्या अर्थानं जर पाहिली आता
39 धावा मात्र इथे कुठून काढल्यात आणि 40 धावेचा इथे टार्गेट सेट केलाय. येस चला इथे मॅचला सुरुवात करायची आहे. जिथे आज शेवटची मॅच खऱ्या अर्थानं रंगली गेली आहे. J11 जिथे आणि त्याच्या विपक्षात इथे प्रथम जर पाहिला तर पलस्पे टीम न बॅटिंग करत असताना 39 धावांचं टार्गेट इथे 40 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलाय. येणारे 24 चेंडू 40 धावांची गरज असेल J11 जिथे संघाला. तर स्ट्राइक एंड वरती हरेश, नॉन स्ट्राइक एंड वरती निलेश. इथे पहिला चेंडू Yes, third umpire. फलंदाज सेट असेल. थोडासा क्रुशियल निर्णय होता खऱ्या अर्थानं. यस, इथे पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर बॉडी पासून थोडासा दूर ठेवला होता, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट इज वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर
खराब चेंडून मात्र श्री गणेश आउट हुआ है. एक धाव फलकावरती लागली जातीय. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल देखील टिपलाय. लाजवाब झेल पाहायला मिळते. अगदी जर पाहिला ना तर ऑन साइडला फटका खेचला होता, परंतु प्रोटेक्शन देखील तैनात केलं होतं. पहिला झटका, पहिला हादरा मैदानाच्या बाहेर येत बॉय. हातात धरून बॅट उभा राहिलाय. मी मिळाला होता आणि विकेट पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसरा चेंडू वरती विकेट पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. इथे मात्र ऑन साइडला फटका दमदार आहे. फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळते. अगदी जर पाहिला तर मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू मात्र हाय हँडसम येत बॉय षटकार. यस नो चेंडू असेल. नो चेंडू वरती हा षटकार आलाय. सोने पे सुहागा, ना होली ना दिवाळी. इथे बोनस पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर बॅटच्या रनर मध्ये चेंडू होता. बैठक शॉट पाहायला मिळाला. बॅटर केतनच्या बॅट मधून मोठा तडाखा पाहायला मिळतोय. नक्कीच जसा नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तशी मात्र क्षेत्ररक्षकामध्ये बदल केली आणि क्षेत्ररक्षण थोडस चुकीचं पाहायला मिळालं. आणि नो चेंडू आणि नो चेंडू वरती मात्र या 6 धावा 7 धावा मात्र ऍड होतील स्कोरबोर्ड वरती. 8 धावा धावफलकावरती लागला जाता येईल जिते संघाच्या. इथे मात्र फटका फसलाय, परंतु फ्री हिट देखील आहे या चेंडूवरती. इथे डायरेक्ट हिट्सचा प्रयत्न होता. जर लागला असता तर बॅटरला देखील परतावा लागला असता, परंतु इथे डायरेक्ट हिट लागला नाहीये. बॅटर देखील सेफ आणि या चेंडूवरती देखील एक धाव मिळते. म्हणजे एकाच चेंडूवरती बराचसा प्रकार घडला. इथे एका धावपैकी धावफलक जाऊन पोहोचतोय 9व्या आकड्यावरती. इथे पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती. आतापर्यंत जर पाहिला तर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु नो चेंडू फेकला आणि त्याच्यावरती षटकार आल्यानंतर इथून पुन्हा एकदा कमबॅक करतोय. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. आता मात्र कुठेतरी सूर गवसलाय गोलंदाजाला, कारण षटकार आल्यानंतर इथून कमबॅक केलाय. अगदी जर पाहिला ना तर मिड ऑन आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचली गेली आहे. तू पिबनच्या पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहिला तर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, पॉइंट आणि कव्हर पॉइंट. इथे ब्लॉकआउटचा माला केला जातो. स्वतः डायरेक्ट हिट, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट लागली नाही. कदाचित जर पाहिला ना आज जिते संघाकडे नशीब खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत की काय, कारण
बऱ्याचशा संधी निर्माण झाल्या होत्या परंतु एकही डायरेक्ट हिट लागला नाही. इथून पुन्हा एकदा एक धाव मिळली जात या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय. संजय झोरे साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत असेल मैत्री चषकामध्ये. नक्कीच आमचे बर्णे गावचे पोलीस पाटील. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मात्र इथून डॉट फेकलाय. पहिलं षटक इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच जी इकॉनॉमी पाहिजे होती टीम जिते संघाला ती इकॉनॉमी मात्र इथे जमा केली कारण 10च्या सरासरीनं इथे आज चालणं गरजेचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा तर आल्यात. अजूनही जर पाहिला तर 18 चेंडूंना 30 धावसंख्येची गरज असेल. चला स्पीडअप करा. कोणतीही टीम मीटिंग घेऊ नका. त्यांचं ताकीद द्या. प्रत्येक षटकामागे फक्त 5 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे. आधीच वेळ खूप खर्च झालाय. 18 चेंडू 30 धावसंख्येची इथून गरज असेल. थोडीशी लो स्कोरिंगची मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळते परंतु 40 धावा देखील कमी नाहीये कारण गोलंदाजीची भेदकता जर दाखवली ना तर इथून पलसपेठ टीम सुद्धा वर्चस्व गाजवू शकते परंतु इथून चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये फार काही चुका देखील झाल्या. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इथे मात्र दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल खऱ्या अर्थानं जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज राहुलनं आणि विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली आहे परंतु इथून दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज साहिलला आपण पाहू शकाल. इथून जर पाहिला तर हा षटक मात्र खूप निर्णायक असेल कारण 18 चेंडू 30 धावसंख्येची इथून गरज असेल. हा षटक मात्र टर्निंग पॉइंट असेल पलसपेठ टीम साठी. इथून चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा फटका प्रोटेक्शन देखील तैनात केलं जात आहे. या फटक्यात एकच धाव मिळते. या चेंडूवरती देखील एका धावानं धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावरती. 11 आकडा गाठला गेलाय. अजूनही जर पाहिला तर 29 धावांची गरज असेल. जसे जसे डॉट चेंडू येतील तितका प्रेशर मात्र निर्माण होईल जिते संघावरती. नक्कीच इथून पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. अगदी जर पाहिला तर ओव्हरपिच चेंडू होता. त्याला फक्त सन्मान देण्याचं काम करायचं होतं परंतु ते देखील झालं नाही बॅटर कडून. इथून डॉट चेंडू आलाय. इथून ऑफ कटरचा वापर केला जात अगदी जर पाहिला ना तर चेंडू मात्र पिचिंग झाल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतो. अगदी जर पाहिला ना तर बॅटर मात्र आशाभूत नजरेनं पाहत राहिलाय चेंडू कडे. नक्कीच डॉट चेंडू आलाय. लगातारचा दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव फेकलाय गोलंदाज साहिलना. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र आली होती. दुसऱ्या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडू आलाय.
इथून आडवा बाटना फटका दमदार पाहत वय अगदी जर पाहिला ना तर लॉंग लेग रिझनच्या अगदी डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय 6 धावांसाठी उतुंग असा षटकार येतो वय प्लस टीम आपण खूप वेळ खर्च करतायत याची देखील नोंद घ्या चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जर पाहिले तर चांगली गोलंदाजी करत होता साहिल परंतु त्याच्यावरती देखील हल्ला चढवला गेला इथे ऑन साइडला फटका तो क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय इथे एकच धाव मिळेल या चेंडूवरती एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत दुसरे षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या आतापर्यंत जर पाहिला तर या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज साहिलनं नक्कीच एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी केली होती इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो अगदी जर पाहिला तर ब्लॉक होल्डचा मारा केला जातो षटक क्रमांक दुसरं कंप्लीट धाव फलक 18 वरती जाऊन अडकलं गेलंय एक फलंदाज बाद झालाय तोपर्यंत देतो डिझेलला संधी प्रकारे डिफेंड करणार प्लस ते टीम इथे पहिला चेंडू मात्र खराब होता तर तू
इथून जर पाहिला ना तर बाटचा रनर मध्ये जर आला असता तर सीमा पार देखील पाहायला मिळाला असता, परंतु इथून बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. इथून डॉट चेंडू आलाय. अगदी जर पाहिला ना तर मुक्ती संधी देखील होती, परंतु ती बॅटरनं गमावली. पहिला चेंडू इथून डॉट फेकतोय आविष्कार हा गोलंदाज. इथून जर पाहिला तर कॉन्फिडन्स आला असेल गोलंदाजाला, परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर चेंडू मात्र लेग कटर होता, त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. लगातार दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव फेकलाय गोलंदाज आयुष्कारनं. नक्की चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आयुष्कार गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील लागल्या. इथून फलंदाजाला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. तिसरा चेंडू मात्र डॉट. गोलंदाजी ट्रॅक वरती. दोन लगातार से निर्धाव आणि तिसरा देखील निर्धाव फेकला आणि रनआउटची विकेट देखील पाहायला मिळाली. जे 3 चेंडू मात्र इथून डॉट फेकलेत आयुष्कार या गोलंदाजांना. नक्कीच इथून चांगली खऱ्या अर्थानं गोलंदाजी पाहायला मिळते. इथून पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर 12 स्लोवर चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज आयुष्कार. त्या आयुष्कारचा जितका कौतुक करावं तितकं कमी, कारण आपल्या संघासाठी 22 धावा डिफेन्स करत असताना आतापर्यंत जर पाहिलं ना तर 4 चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलेत गोलंदाजांना. अजून 2 चेंडूची इथून फेकी बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून आडबा बाट नाव फटका खेचलाय. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील यस रिव्ह्यू थर्ड अंपायर.
नॉट आउट, फलंदाज सेफ असेल. इथून दोन धावा देखील कंप्लीट या चेंडूवरती. दोन धावांना धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. अजूनही 20 धाव्यांची गरज. अर्धा फल्ला इथून गाठलाय तर तो अजूनही अर्धा फल्ला गाठायचा आहे. इथून पुन्हा एकदा स्लोपर चेंडू पाहायला मिळतो. अगदी पाहिलं ना तर बॉडी पासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून खराब चेंडू देखील पाहायला मिळतो. अगदी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट इज वाईड चेंडू आणि प्लस एक धाव म्हणजे 2 धावा इथून या चेंडूवरती मिळतील. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथे आडबा बाट नाव फटका. इथे जर पाहिलं ना तर थोडीशी चुकी जरूर केली होती परंतु अखेरच्या क्षणाला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. अगदी जर पाहिला तर एक धाव मात्र या चेंडूवरती ऍड होईल. एका धाव्यानं धाव फलक जाऊन पोहोच सॉरी 2 धावा माफी असावी. 2 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम जितवाया जिते संघ. आता 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप घ्या पलसपे टीम. सलाम मॅचला सुरुवात करा. इथून 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज. 6 मध्ये 16 मात्र इथून डिफेन्स करायचं आहे पलसपे टीमला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज स्मित पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. त्याला मात्र 16 धावा मात्र इथून डिफेन्स करायचे आहेत. नक्कीच 40 धावेचं टार्गेट होतं. असं वाटलं होतं की आज 40 धावा 3 षटकामध्ये कंप्लीट होतील की काय परंतु इथून थोडस अंगलट खऱ्या अर्थानं आलंय. जितवाय जिते संघाला 16 धावा डिफेन्स करायचे आहेत. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. अगदी जर पाहिला तर बॉडीवरती चेंडू जाऊन आदळतोय लेग बायच्या स्वरूपात. इथून एक धाव कंप्लीट होतीये. एका धाव फलक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. अजूनही 15 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 15 धावा. इथून एखादा जर मोठा फटका आला तर कुठेतरी जिते संघ पुन्हा आगमन करू शकते परंतु तो फटका येणार का. इथून लोबर फुटवा चेंडू ऑन साइडला फटका. क्षेत्रक्षण देखील सुरेख पाहायला मिळतोय त्या दिशेनं. एकच धाव मिळेल या चेंडूवरती देखील. एका धावानं धाव फलक 26 या आकड्यावरती. 4 चेंडू 14 ची गरज. एका दुक्के से क्या होने वाला है. इथून लोअर फुटवा झेल देखील कंप्लीट. विश्वसनीय झेल खऱ्या अर्थानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कंप्लीट केल्या गोलंदाजानं. इथून विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर येतोय.
चेंडू 14ची गरज. तीन चेंडू 14. नक्कीच सामना देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळतो, परंतु इथून पूर्णपणे जिते संघ बॅकफुट वरती येऊन ठेपले. इथून अनड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अगदी एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल फेकी चुकीची पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि तिसरी धाव धोक्याची ठरली आहे. इथे रनआउटची विकेट. जिते संघ मात्र इथे विजय होऊ शकते. पराक्रम मात्र झालेला आहे. इथून लोवर फुल टॉस परंतु बॅट वरती कनेक्ट झाला नाही. इथून डॉट चेंडू. फक्त औपचारिकता बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 12 धावसंख्येची गरज. एक चेंडू 12ची गरज. इथे विजय होते प्लस पे टीम. अभिनंदन टीम प्लस पे. हार्ड लक टीम जितवाई जिते संघ.